आणि फलटण शहराचा जेवढं शोषण करायचं काम या 3 भावांनी केलं हे फलटणकरांना 30 वर्षांनी कळालं. म्हणजे एका एका भावाने 10-10 वर्ष कार्यक्रम या फलटणचा केला. आता बदल करण्याची वेळ आली होती. फलटण शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयाची फलश्रुती म्हणजे आम्ही सगळे 18 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार. हे फलटण शहराने घेतलेला निर्णय आहे, सर्वसामान्य माणसांनी घेतलेला निर्णय आहे. एवढंच मी सांगतो. आज फलटण शहरामध्ये जी वाहतुकीची कोंडी झालेली आहे ही कोंडी संपवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. फलटण शहरातील रस्ते आपल्या सर्वसामान्य लोकांना नागरिकांना खड्डेमुक्त करायचे आहेत, धूळमुक्त फलटण करायचं आहे. फलटण परिसरामध्ये आता येणारे रस्ते जे ग्रामीण भागात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार पाटील साहेब आणि आमचे तात्या यांच्या नेतृत्वाखाली जे काही आता तुम्ही बघताय तुमच्या समोर आहे, जाधववाडी मधनं जो सिमेंटचा रस्ता आसूपासून गिरवीपर्यंत जो 300 कोटी रुपये खर्च करून जो झाला, याला म्हणायचा विकास. तुम्ही हा रस्ता ज्यांनी केला, तुम्ही काय केलं? या परिसरामध्ये निरगुडी येथील दोन्ही साईडची गटर, दोन्ही साईडला गटर व्यवस्था, गिरवी येथे दोन्ही साईडला गटर व्यवस्था आणि रस्ता हा झाला. हा तुम्हाला बघायला मिळाला? हे 30 वर्षाच्या आधीच बघायला मिळायला हवं होतं. तुमचं जाधववाडीचं जे आरोग्य केंद्र आहे, फलटणचं उपर रुग्णालय, जे गेले 30 वर्ष झालं चालू होण्याच्या प्रतीक्षेत वाट बघत आहे, ते आमदार साहेब, खासदार साहेब, ते आपल्याला लवकर चालू करायचंय. त्याची सर्वसामान्य नागरिकांसाठी ती गरज आहे की हे रुग्णालय कुणाच्या हॉस्पिटलसाठी बंद पाडण्यात आलं, हे लाईफलाईन साठी हे हॉस्पिटल बंद करण्यात आलं. म्हणजे सर्वसामान्य लोकांना या सुविधा मिळू नये म्हणून या इथल्या सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले. हे फार दुर्दैव आहे आणि हे समजायला 30 वर्ष लागली. आता एवढंच सांगतो, येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती इलेक्शन आहेत. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये तुम्ही आपलं मत प्रगतीच्या वाटेवर विकासासाठी द्या. तुमचा विकास फलटणच्या आधी सुरू झालेला आहे. तुम्हाला या परिसरामध्ये तो 40 मीटरचा रस्ता, सिमेंटीकरण रस्ता तुम्हाला उपलब्ध झालेला आहे. आता हा रस्ता फक्त मेन रस्ता झालेला आहे. आता आजूबाजूचे रस्ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून सिमेंटचे द्यायचे असतील. आणि फलटण शहरासारखं जाधववाडी परिसर आणि कोळकी परिसर जर त्याला जर आपल्याला शहराचं स्वरूप द्यायचं असेल तर आपल्याला बदल करण्याची गरज आहे. आणि मी अपेक्षा करतो की या येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये आपल्याकडून हा बदल घडेल. आणि हा जो बदल हा आमच्यासाठी नाही घडवायचा, हा बदल येणाऱ्या पिढीसाठी घडवायचा आहे. की 30 वर्ष या लोकांनी फलटणला फक्त फलटणचं किराणा मालाचं दुकान करून ठेवलं, फलटणचं शोषण केलं. आता येणाऱ्या पिढीला त्यांचा हक्काचं फलटण त्यांना सुस्थितीत आपल्याला परत द्यायचं आहे. आणि ही 5 वर्ष आपल्याला काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि ही संधी भारतीय जनता पार्टीचं राज्यात गव्हर्नमेंट आहे, केंद्रामध्ये गव्हर्नमेंट आहे. ही संधी परत मिळणार नाही. हे गव्हर्नमेंट आहे, तो त्याचा लाभ आपल्याला आपल्या परिसरामध्ये विकास आणि प्रगती निर्माण करण्यासाठी करायचा आहे. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला फक्त मागतोय तुमचं मोलाचं मत. आणि तुमचं मोलाचं मत तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी घड्याळ या पक्षाला द्याचाल एवढं मी अपेक्षा बाळगतो. आणि माझा जो सत्कार आणि आमच्या सर्व नगरसेवकांचा सत्कार मुनीश जाधव साहेब तुम्ही केला, त्याबद्दल व्यक्तिशः मी तुमचा आभारी आहे. आणि सर्व जाधववाडी ग्रामपंचायत आणि जाधववाडी परिसरातील मित्रपरिवार
यांचा मी आभारी आहे आणि त्यांच्या ऋणातनं मुक्त होण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण का मला आता त्यांच्यासाठी प्रचंड काम करायचंय आणि त्यांनाही माझ्यासाठी, आमच्यासाठी, आमच्या पक्षासाठी आणि या परिसरासाठी काम करायचं आहे, ही अपेक्षा बाळगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.